लोकशाहीचा बुलंद आवाज। शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा परिसरात गॅस सिलेंडर वितरणातील अनियोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होतीये। ग्राहकांच्या म्हणण्यानुसार पहाटे 3 वाजल्यापासून नंबर लावून रांगेत उभे राहिल्यानंतर सकाळी 11:30च्या सुमारास आज गाडी येणार नाही असं सांगितलं जातं। त्यामुळे अनेक तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर न मिळाल्यानं नागरिकांना रिकाम्या हातानं परतण्याची वेळ येते। सारंगखेडा, देवी, शेवाळे, लोहगाव, निमगुळ, धावडे तसेच इतर अनेक गावातील नागरिक तब्बल 30 किलोमीटरचा प्रवास करून सिलेंडर घेण्यासाठी येतात। दिवसाचे कामधंदे, शेतीची कामं आणि रोजंदारी बाजूला ठेवून आलेल्या नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याची भावना व्यक्त होतीये। ग्राहकांचा आरोप आहे की कार्यालयाकडून आधी फोन करून माहिती घेण्यास सांगितलं जातं, मात्र दिलेल्या संपर्क क्रमांकावर वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे गाडी येणार की नाही, सिलेंडर उपलब्ध आहेत की नाहीत याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्यानं नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतंय। महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतोय। पहाटेपासूनच रांगेत उभे राहूनही रिकाम्या हातानं परतण्याची वेळ येत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। जीवनावश्यक गॅससाठी नागरिकांची अशी फरफट का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय।